गुड मॉर्निंग. या अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण एक्सरसाइज 3.2a यामधलं फर्स्ट क्वेश्चन स्टार्ट केलं होतं. त्यामधले आपण 3 एक्झाम्पल बघितले. आज आपण बघणार आहे समोरचे काही एक्झाम्पल. काही एक्झाम्पल तुम्हाला नाही समजले, तुम्ही काही सॉल्व करा. सॉल्व करता नाही आले तर कमेंट्समध्ये मला टाका की हे एक्झाम्पल तुम्ही सर घ्यावे. मी समोरचे एक्झाम्पल पण घेईन. आज आपण काही एक्झाम्पल बघणार आहे. समोरचे काही एक्झाम्पल ते आपण आता स्टार्ट करू. तर एक्झाम्पल नंबर 4. काय एक्झाम्पल नंबर 4? इंटिग्रेशन ऑफ x into sec square of x square upon root of tan of x square into dx. आता आपण कोणती मेथड बघत आहे? सबस्टिट्यूशन मेथड. आणि जर तिथं तुम्हाला तर एक्झाम्पल मध्ये काही सांगणार नाही की सबस्टिट्यूशन मेथडने सॉल्व करा का इंटिग्रेशन बाय पार्ट्स मेथडने सॉल्व करा, तर आपल्याला ठरवावं लागणार आहे की कोणती मेथड कुठे यूज करायची. सबस्टिट्यूशन मेथड मध्ये काय बघितलं आपण, एक फंक्शन असतं आणि त्याच्यामध्येच एक त्याला मल्टिप्लाय मध्ये, त्या फंक्शन मध्येच एक मल्टिप्लाय मध्ये त्याचं डेरिव्हेटिव्ह असतं. मग या ठिकाणी आपल्याला डेरिव्हेटिव्ह कोणतं आणि इंटिग्रेशन फंक्शन म्हणजे त्याचं फंक्शन कोणतं आहे, बरोबर, इंटिग्रेशन मध्ये. आता जर आपण विचार केला डिनोमिनेटर मध्ये फंक्शन आहे असं करून चालतं, तर डिनोमिनेटर मध्ये फंक्शन कोणतं आहे? रूट ऑफ टॅन ऑफ एक्स स्क्वेअर. आता टॅन ऑफचं डेरिव्हेटिव्ह काय असतं? सेक स्क्वेअर. टॅन ऑफचं डेरिव्हेटिव्ह काय असतं? सेक स्क्वेअर. आपण डेरिव्हेटिव्ह मध्ये डेरिव्हेटिव्हचे फॉर्म्युले माहित पाहिजे त्यासाठी. टॅन ऑफचं डेरिव्हेटिव्ह सेक स्क्वेअर. पहा सेक स्क्वेअर वर आहे, सेक स्क्वेअर ऑफ एक्स स्क्वेअर. टॅन ऑफ एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह. परंतु एक्स स्क्वेअरचं पुन्हा डेरिव्हेटिव्ह असतं. एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह काय? 2x, बरोबर. म्हणजे या ठिकाणी आपल्याला एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह 2x, परंतु x इथं 2 नाही, मग 2चं ट्रान्सफर करावं लागतं. म्हणजे या ठिकाणी आपल्याला सबस्टिट्यूशन मेथड यूज करता येते. मग सबस्टिट्यूशन मध्ये कोणतं फंक्शन घेणार आपण ते ठरवावं लागेल. सबस्टिट्यूशन मध्ये कोणतं फंक्शन घेणार? टॅन ऑफ एक्स स्क्वेअर, कारण याचं डेरिव्हेटिव्ह वर आहे, बरोबर. म्हणून आपण काय करणार इथं सोल्युशन मध्ये, सोल्युशनचा बरोबर इथून स्टार्ट होणार, कारण इंटिग्रेट द फॉलोइंग फंक्शन हे पण बघितलेलं आहे. मी डायरेक्ट इथं i इक्वल टू घेऊन राहिलो. i इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ कोणतं एक्झाम्पल सॉल्व करायचं तर i इक्वल टू आपल्याला इंटिग्रेशन काढायचं असेल तर i इक्वल टू घ्यावं लागतं आणि इंटिग्रेशनचं सिम्बॉल विथ रिस्पेक्ट टू x. काय करणार सोल्युशन मध्ये? पुट टॅन ऑफ एक्स स्क्वेअर, टॅन ऑफ एक्स स्क्वेअर इक्वल टू t, डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x. टॅन ऑफचं डेरिव्हेटिव्ह सेक स्क्वेअर, टॅन ऑफ एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह सेक स्क्वेअर ऑफ एक्स स्क्वेअर. आणि कंपोजिट फंक्शन आहे. कंपोजिट फंक्शन कसं काढायचं डेरिव्हेटिव्ह आपण पाहिलेलं आहे. फंक्शन ऑफ फंक्शन आहे, म्हणजे टॅन ऑफचं डेरिव्हेटिव्ह पाहिले आणि नंतर त्यामध्ये इन्क्लुडेड फंक्शन जो आहे एक्स स्क्वेअर त्याचं डेरिव्हेटिव्ह पण निघतं. तर एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह 2x आणि इक्वल टू t चं डेरिव्हेटिव्ह dt अपॉन dx. आता आपल्याला काढायचं आहे x इंटू सेक स्क्वेअर ऑफ एक्स स्क्वेअर इंटू dx ची व्हॅल्यू काढायची. आपण यामध्ये साईडला घेतलं नाही, साईडला नाही घेतलं तरी आपण त्याची व्हॅल्यू काढू शकतो. इथं त्याच्यावरून निघणार हे पहा, x इंटू सेक स्क्वेअर ऑफ एक्स स्क्वेअर, x समोर घ्या, 2 ने पाहिजे इथं आपल्याला 2चं ट्रान्सफर इकडे करा, इंटू dx आहे तर dx इकडे घेऊन टाका. डिनोमिनेटर मध्ये इकडे आल्यानंतर डिनोमिनेटर मध्ये मल्टिप्लाय मध्ये येणार, इकडे डिवाइड मध्ये इकडे आल्यानंतर मल्टिप्लाय मध्ये काय येणार? मग सेक x समोर घ्या इंटू सेक स्क्वेअर ऑफ एक्स स्क्वेअर आणि dx इकडे आल्यानंतर मल्टिप्लाय मध्ये येणार इंटू dx आणि इकडे काय राहिलं dt. पण हा 2 पुढे गेला तर 2 मल्टिप्लाय मध्ये इकडे आल्यानंतर डिवाइड मध्ये, म्हणजे x इंटू सेक स्क्वेअर एक्स स्क्वेअर, सेक स्क्वेअर ऑफ एक्स स्क्वेअर इंटू dx ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली. ती काय मिळाली? dt अपॉन 2. ते मल्टिप्लाय मध्ये आपण इथे घेऊन टाकू. टॅन ऑफ एक्स स्क्वेअर ची व्हॅल्यू माहित झालेली आहे, किती घेतलेली आहे? t. ती यामध्ये पुट करणार. देअरफॉर i इक्वल टू काय ना इंटिग्रेशन ऑफ x इंटू सेक स्क्वेअर ऑफ एक्स स्क्वेअर इंटू dx ची व्हॅल्यू काय आली? dt. तर dt बाय 2 आहे तर ती मल्टिप्लाय मध्ये आपण समोर घेतलं आणि इथं काय राहणार? मग 1. या ठिकाणी याची व्हॅल्यू घेतली आपण dt अपॉन 2 तर मल्टिप्लाय मध्ये घेतलं समोर रूट ऑफ टॅन ऑफ एक्स स्क्वेअर. टॅन ऑफ एक्स स्क्वेअर ची व्हॅल्यू काय घेतलेली? t. आता 1 अपॉन रूट ऑफ t चं इंटिग्रेशन आपण काढू शकत नाही. 1 अपॉन x चं इंटिग्रेशन काढू शकतो, परंतु 1 अपॉन t रूट ऑफ t, रूट ऑफ 1 अपॉन t नाही, 1 अपॉन रूट ऑफ t आहे. 1 रूट मधले म्हटल्यावर त्याला आपल्याला कशामध्ये कन्वर्ट करावं लागेल? पॉवर मध्ये. कारण 1 अपॉन x चं डेरिव्हेटिव्ह आपण काढू इंटिग्रेशन काढू शकतो. 1 अपॉन x चं इंटिग्रेशन लॉग ऑफ x, बरोबर. 1 अपॉन t नाही इथं 1 अपॉन रूट ऑफ t आहे. मग रूटला कन्वर्ट पॉवर मध्ये करता येईल आपल्याला. तर काय करता येईल? i इक्वल टू
इंटिग्रेशन ऑफ. आता या ठिकाणी 2 डिवाइड मध्ये त्याला समोर जर घेतलं तर काय येणार, t समोर 2 घेतलं समोर तर 1/2 च्या स्वरूपात येणार आणि इथं काय येणार 1/t रूट ऑफ t इज t पॉवर ऑफ 1/2 इनटू काय राहिलं इथं dt. आता 1/t पॉवर ऑफ t पॉवर 1/t चं इंटिग्रेशन काढू शकतो आपण 1/t पॉवर ऑफ आहे म्हणजे 1 आपण पॉवर मधलं कोणतं पाहिलेलं आहे फॉर्म्युला, कोणता फॉर्म्युला पाहिलेला आहे इंटिग्रेशन ऑफ x पॉवर ऑफ n into dx इक्वल टू x पॉवर ऑफ n plus 1 upon n plus 1 plus c. अशा प्रकारचा आपण फॉर्म्युला बघितले. त्या फॉर्म्युल्याचा उपयोग करण्यासाठी याला कुठे न्यावं लागेल आपल्याला न्यूमरेटर मध्ये न्यावं लागेल म्हणजे इक्वल टू हे सिन्स मध्ये इक्वल टू काय येणार 1/2 इंटिग्रेशन ऑफ t पॉवर ऑफ याला न्यूमरेटर मध्ये नेलं तर पॉवर जो आहे तो इथं पॉझिटिव्ह आहे वर नेल्यानंतर काय होणार निगेटिव्ह -1/2 आणि इनटू dt. पॉवर म्हणजे सर्व व्हेरिएबल इथं चेंज झालेले आहे बरोबर. आता काय करणार आपण x पॉवर ऑफ यांच्या फॉर्म्युल्यानुसार 1/2 म्हणजे इनटू t पॉवर ऑफ काय ना t पॉवर ऑफ 1/2 प्लस 1 n प्लस 1 मीन्स यांची व्हॅल्यू -1/2 मग खाली पण -1/2 प्लस 1 आणि प्लस c. आता -1/2 ची व्हॅल्यू कशी काढणार -1/2 प्लस 1 ची इथं 1 ला डिवाइड मध्ये 1 डिनोमिनेटरचा मल्टिप्लाय 2 into 1 means 2 फर्स्ट क्रॉस मध्ये -1 into 1 means -1 प्लस 2 into 1 means 2 म्हणजे इथं काय येणार इक्वल टू -1 प्लस 2 एक निगेटिव्ह पॉझिटिव्ह सबट्रॅक्शन 2 मधून 1 गेलं 1 आणि ग्रेटर नंबरचं सिम्बॉल प्लस आहे म्हणून +1 डिवाइड बाय 2 म्हणजे काय येणार इथं 1/2 into t पॉवर ऑफ -1/2 प्लस 1 मीन्स किती आला 1/2 अपॉन 1/2 आणि प्लस c. आता या ठिकाणी पहा याला डिवाइड मध्ये 1/2 आहे याला जर मल्टिप्लाय मध्ये घ्यायचं झालं तर याचं काय होणार रेसिप्रोकल 1/2 चं म्हणजे इथे येणार 1/2 into 2/1 आणि इनटू इथं काय येणार t पॉवर ऑफ 1/2 प्लस c. आता हा 2 डिनोमिनेटर मध्ये म्हणजे 2 आणि हा न्यूमरेटर मध्ये 2 गेट कॅन्सल कारण मल्टिप्लाय मध्ये इथं काय राहिला मग t पॉवर ऑफ 1/2 1/2 पॉवर असेल तर त्याला कशामध्ये लिहू शकतो आपण रूट मध्ये आणि प्लस c. आता t आन्सर झालं परंतु t ची व्हॅल्यू आपण काय घेतलेली आहे t कशा बरोबर घेतलेली आहे tan of x² म्हणजे t ची व्हॅल्यू त्यामध्ये पुट करा म्हणजे आपल्याला जो ज्या व्हेरिएबल मध्ये एक्झाम्पल दिलेलं आहे त्या व्हेरिएबल मध्ये आपल्याला आन्सर मिळेल म्हणजे इथे येणार t पॉवर ऑफ t ची व्हॅल्यू रूट ऑफ t ची व्हॅल्यू tan ऑफ x² आणि प्लस c. अशा प्रकारे आपण एक्झाम्पल नंबर 4 म्हणजे फर्स्ट एक्झाम्पल मधलं 4 नंबरचं एक्झाम्पल फर्स्ट क्वेश्चन मधलं 4 नंबरचं एक्झाम्पल बघितलं ते तुमच्या नोटबुक मध्ये तुम्ही नोट करा. आपण नेक्स्ट एक्झाम्पल बघू. एक्झाम्पल नंबर 5 सबस्टिट्यूशन मेथडने सोडवणार. एक फंक्शन आहे आणि त्यामध्ये डेरिव्हेटिव्ह आहे. कोणतं फंक्शन सबस्टिट्यूशन मध्ये घ्यायचं आपल्याला ते बघावं लागेल बरोबर. आता सबस्टिट्यूशन मध्ये कोणतं फंक्शन घेणार जसं आपण पाहिलं e पॉवर ऑफ x चा डेरिव्हेटिव्ह e पॉवर ऑफ x असतो. कॉन्स्टंट फंक्शन असेल तर त्याचं डेरिव्हेटिव्ह 0 असतो. जर डिनोमिनेटर मधलंच फंक्शन आपण फंक्शन घेतलं आणि न्यूमरेटर मध्ये त्याचं डेरिव्हेटिव्ह असं गृहीत धरू काय e पॉवर ऑफ x चं डेरिव्हेटिव्ह e पॉवर ऑफ 3x प्लस 1 आहे डिनोमिनेटर e पॉवर ऑफ 3x चं डेरिव्हेटिव्ह e पॉवर ऑफ 3x परंतु 3x चं डेरिव्हेटिव्ह पुन्हा निघतं कारण कंपोजिट फंक्शन इनटू मध्ये काय ना 3x चं डेरिव्हेटिव्ह 3 इज कॉन्स्टंट x चं डेरिव्हेटिव्ह 1 प्लस 1 चं डेरिव्हेटिव्ह 0 म्हणजे 3 into 1 means 3 आणि 3 समोर घेतला तर इथं येईल 3 into e पॉवर ऑफ 3x परंतु इथं 3 नाही आहे e पॉवर ऑफ 3x आहे म्हणजे e पॉवर ऑफ 3x into dx ची व्हॅल्यू आपण काढू शकतो. म्हणजे सबस्टिट्यूशन मध्ये काय घेणार आपण कोणतं फंक्शन घेणार डिनोमिनेटर मधील फंक्शन आपण कशामध्ये घेणार सबस्टिट्यूशन मध्ये काय येणार पुट डिनोमिनेटर जो आहे काय e पॉवर ऑफ 3x plus 1 equal to t डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x. याला आपण काय सेपरेट करून लिहू शकतो जर झालं तर इथंच लिहायला पाहिजे आपण समोरच्या स्टेप मध्ये घेतलं मी काय ना इंटिग्रेशन ऑफ जो डेरिव्हेटिव्ह फंक्शन आहे तर समोर घेतलं तर इथं काय राहिलं 1 upon e पॉवर ऑफ 3x plus 1 आणि इनटू e पॉवर ऑफ 3x into dx. याच्या अगोदरच्या एक्झाम्पल मध्ये आपण डायरेक्ट समोर घेतलं होतं जे सबस्टिट्यूशन घ्यायचं होतं ते म्हणजे dt upon 2 आपण काय घेतलं होतं समोर मल्टिप्लाय मध्ये आणि तिथं 1 घेतलं
आणि ह्या अशा प्रकारे सेपरेट केलं तर आपल्याला डायरेक्ट याच्या ठिकाणी आपल्याला dt घेता येईल, जे पण येईल ते, हे का नाही. आणि इथं डायरेक्ट त्याची व्हॅल्यू t घेता येईल. म्हणजे अशा प्रकारे आपण याच्यामध्ये i इक्वल टू मध्ये आपण ती व्हॅल्यू पुट करू शकतो. आता याचं डेरिव्हेटिव्ह करा. e पॉवर ऑफ 3x चं डेरिव्हेटिव्ह e पॉवर ऑफ 3x and again derivative of 3x, 3 is constant, x चं डेरिव्हेटिव्ह 1 प्लस 1 चं डेरिव्हेटिव्ह 0. कारण कोणतेही फंक्शन सेपरेट असेल कॉन्स्टंट फंक्शन तर त्याचं डेरिव्हेटिव्ह काय असतं, 0 असतं. त्याच्यासोबत व्हेरिएबल नसेल तर, व्हेरिएबल असेल तर व्हेरिएबलचं डेरिव्हेटिव्ह इक्वल टू t चं डेरिव्हेटिव्ह dt अपॉन dx. आता आपल्याला काय पाहिजे, e पॉवर ऑफ 3x into dx ची व्हॅल्यू पाहिजे. e पॉवर ऑफ 3x इथं आहेच, फक्त 3 into 1 प्लस 0 म्हणजे इथं गेली 3 समोर घ्या, 3 into e पॉवर ऑफ 3x आणि इक्वल टू प्लस 0 म्हणजे तेच फंक्शन मिळणार आणि इक्वल टू dt अपॉन dx. आता या ठिकाणी पहा e पॉवर ऑफ 3x into dx, dx इकडे घ्या, 3 ने पाहिजे, 3 चं ट्रान्सफर इकडे करा म्हणजे e पॉवर ऑफ 3x आणि dx मल्टिप्लाय मध्ये डिवाइड मध्ये इकडे आल्यानंतर मल्टिप्लाय मध्ये आणि इक्वल टू 3 मल्टिप्लाय मध्ये इकडे आल्यानंतर काय होणार, डिवाइड मध्ये, कारण 3 नाही पाहिजे आपल्याला ते. आता पहा e पॉवर ऑफ 3x into dx ची व्हॅल्यू मिळाली आणि e पॉवर ऑफ 3x प्लस 1 याची व्हॅल्यू आपण घेतलेली t, ती या फंक्शन मध्ये पुट करा. म्हणजेच काय ना, व्हॅल्यू पुट करा. देअरफॉर i इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन e पॉवर ऑफ 3x प्लस 1 ची व्हॅल्यू काय घेतलेली आहे t आणि इनटू e पॉवर ऑफ 3x into dx ची व्हॅल्यू काय मिळाली, dt अपॉन 3, dt अपॉन 3. आता आपण इंटिग्रेशन करू शकतो, व्हेरिएबल सर्व चेंज झाले. आता पहा 1 अपॉन 3 कॉन्स्टंट आहे, 1 अपॉन 3 इथं डिवाइड मध्ये म्हणजे त्याला समोर घ्यावं लागेल इंटिग्रेशनच्या बाहेर, म्हणजे 3 डिवाइड बाहेर घेतल्यानंतर 1 अपॉन च्या स्वरूपात बाहेर येणार, कारण डिनोमिनेटर मध्ये इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन t into dt. आता 1 upon x इंटिग्रेशन माहिती आहे आपल्याला काय, log of x. 1 upon t चं इंटिग्रेशन काय येणार, i इक्वल टू 1/3 log of mod of t means x is t. 1 upon x चं डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन आपण log of x घेतो, तो 1 upon t चं इंटिग्रेशन log of t आणि प्लस c हा शेवटी घ्यावाच लागतो इंटिग्रेशन काढल्यानंतर, कारण तो इंटिग्रेशन कॉन्स्टंट आहे. कारण दोन्ही व्हॅल्यू दोन्ही साइड सेम करण्यासाठी आपण इंटिग्रेशन कॉन्स्टंट घेत असतो. आता t ची व्हॅल्यू पुट करा, कारण आपल्याला व्हेरिएबल ज्या व्हेरिएबलच्या स्वरूपात एक्झाम्पल दिलेले आहे त्याच व्हेरिएबल मध्ये आन्सर मिळाला पाहिजे. t मीन्स e पॉवर ऑफ 3x प्लस 1 म्हणजे पुट करा i इक्वल टू 1/3 log ऑफ mod ऑफ e पॉवर ऑफ 3x प्लस 1 ही t ची व्हॅल्यू आपण घेतली होती प्लस c. अशा प्रकारे आपण एक्झाम्पल नंबर 5 बघितलं. दिसायला एक्झाम्पल हार्ड असतात, परंतु आपण जर स्टेप बाय स्टेप सोडवलं तर आपल्याला ते म्हणजे त्याचा आन्सर मिळू शकतो. ठीक आहे. आता नेक्स्ट एक्झाम्पल, याच्यानंतरचं एक्झाम्पल आपण बघू. नंबर 6. एक्झाम्पल नंबर 6 काय आहे, इंटिग्रेशन ऑफ x स्क्वेअर प्लस 2 अपॉन x स्क्वेअर प्लस 1 इनटू a पॉवर ऑफ x प्लस tan इनवर्स x, a पॉवर ऑफ x प्लस tan इनवर्स x इनटू dx. तर अशा प्रकारे हा एक्झाम्पल जो आहे इथं पण आपल्याला माहिती आहे सबस्टिट्यूशन मेथड यूज करावं लागणार आहे, बरोबर आहे. परंतु फंक्शन कोणतं आहे आणि डेरिव्हेटिव्ह फंक्शन कोणतं आहे, बरोबर, हे आपल्याला पाहावं लागेल. जर आपण x स्क्वेअर प्लस 1 डेरिव्हेटिव्ह फंक्शन घेतलं, जसं आपण याच्या अगोदरच्या एक्झाम्पल मध्ये डिनोमिनेटरलाच आपण फंक्शन मानलं आणि त्याचं डेरिव्हेटिव्ह काढलं, बरोबर. आता याला जर आपण फंक्शन घेतलं, हा फंक्शन आहे x स्क्वेअर प्लस 1 इज अ फंक्शन. सपोज x स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह 2x प्लस 1 चं डेरिव्हेटिव्ह 0. 2x प्लस 0 मीन्स 2x. 2x कुठे आहे, वर कुठंच नाही, म्हणजे हा फंक्शन नाही, त्याला डोक्यातून काढून टाका. x स्क्वेअर प्लस 2 जर फंक्शन घेतलं तर x स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह 2x प्लस 2 चं डेरिव्हेटिव्ह 0. 2x प्लस 0 मीन्स 2x कुठेच नाही, म्हणजे तो पण फंक्शन नाही. आता a पॉवर ऑफ इथं दिलेलं आहे पहा x प्लस tan इनवर्स x, x चं डेरिव्हेटिव्ह 1 काढून बघू काय म्हणजे याच्यामध्ये फेअर मध्ये आपण म्हणजे रफ मध्ये काढून बघू. x चं डेरिव्हेटिव्ह 1 प्लस tan इनवर्स चं डेरिव्हेटिव्ह माहिती आहे काय, tan इनवर्स x चं डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन 1 प्लस x स्क्वेअर. त्यासाठी आपल्याला डेरिव्हेटिव्हचे फॉर्म्युले माहित पाहिजे. पहा इतर डेरिव्हेटिव्हचा उपयोग आलाच, जसं आपण इंटिग्रेशनचे फॉर्म्युले पाठ केले तशाच प्रकारे आपण डेरिव्हेटिव्ह चॅप्टर पहिले शिकलेलो आहे, त्याचे फॉर्म्युले पण आपल्याला माहित असायला पाहिजे. मग आता या ठिकाणी पहा 1 अपॉन 1 प्लस x स्क्वेअर, 1 प्लस x स्क्वेअर, 1 प्लस x स्क्वेअर इथं आहे,
1 अगोदर लिहिलं काय नंतर लिहिलं काय सारखं प्लस मध्ये मागे पुढे लिहिलं तरी चालेल. आता परंतु x² + 2 आहे इथं, x² + 2 तर नाही यायचं. मग काय करावं लागेल 1 प्लस फ्रॅक्शन अशा प्रकारची सिच्युएशन जिथं क्रिएट होते तिथं दोघांची ऍडिशन करून टाकायची. याला डिवाइड मध्ये किती आहे 1 म्हणजेच काय येणार 1 डिनोमिनेटरचा मल्टिप्लाय फ्रॅक्शन झाले फ्रॅक्शन प्लस फ्रॅक्शन 1 * 1 + x² मीन्स 1 + x². नंतर काय करणार क्रॉस मल्टिप्लाय 1 * 1 + x² मीन्स 1 + x² प्लस इथं प्लस म्हणून प्लस 1 * 1 1 म्हणजे इथं काय ना 1 + 1 2 म्हणजे इथे येणार x² + 2 x² इथे आहे 1 + 1 2 आणि अपॉन 1 + x². पहा इथं होता x² + 2 आहे न्यूमरेटर मध्ये आणि डिनोमिनेटर 1 + x². म्हणजे हा जो फंक्शन आहे हा डेरिव्हेटिव्ह आहे. कशाचा डेरिव्हेटिव्ह आहे x + tan इनवर्स x चा x + tan इनवर्स x चा डेरिव्हेटिव्ह आहे. म्हणजे आपल्याला सबस्टिट्यूशन मध्ये काय घ्यावं लागेल इथं x + tan इनवर्स x. म्हणजे इतकं बघायची गरज नाही. आपल्याला जर डेरिव्हेटिव्ह माहित असेल तर डायरेक्ट आपण मी तुम्हाला समजून सांगितलं इथं कसं आलं डेरिव्हेटिव्ह. जर डेरिव्हेटिव्ह माहित असेल तर आपण आपण याला डायरेक्ट स्टार्ट करू शकतो सबस्टिट्यूशन मेथड. समजलं. मग आता आपण स्टार्ट करू. पुट काय x + tan इनवर्स x = t डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x. याचं डेरिव्हेटिव्ह काढल्यानंतर हे मिळणार बरोबर. मग काय येणार x चं डेरिव्हेटिव्ह 1 tan इनवर्सचा डेरिव्हेटिव्ह 1/1 + x² आणि इक्वल टू t चं डेरिव्हेटिव्ह dt/dx. आता हा फंक्शन मिळण्यासाठी काय करावं लागेल याची ऍडिशन करावं लागेल. याला डिवाइड मध्ये 1 म्हणजे डिनोमिनेटरचा मल्टिप्लाय 1 + x² बरोबर किंवा x² + 1 दिलं तरी चालेल. 1 + x² * 1 मीन्स x² + 1 ऍडिशन मध्ये असेल तर अगोदर कोणते फंक्शन घेतलं तरी चालेल. आणि 1 + x² * 1 मीन्स 1 + x² प्लस इथं प्लस म्हणून प्लस 1 * 1 1 आणि इक्वल टू dt/dx. काय येणार आता 1 + 1 मीन्स 2 आणि dx इकडे घेऊन टाका म्हणजे x² + 2 x² + 1 dx याची व्हॅल्यू आपल्याला मिळणार बरोबर. मग काय करणार आपण इथं x² + 1 + 1 मीन्स 2 x² + 1 आणि dx इकडे घ्या म्हणजे इनटू मध्ये होणार इथं राहणार dt. म्हणजे अशा प्रकारे x² + 2 x² + 1 dx इन मल्टिप्लाय मध्ये सर्व फंक्शन म्हणून dx इथं घेतलं तरी चालेल. आणि a पॉवर काय मिळणार आपल्याला म्हणजे सर्व व्हॅल्यू x + tan इनवर्स x ची व्हॅल्यू आपण घेतलेली t या ठिकाणी आपण पुट करणार. म्हणजेच काय येणार इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ काय येणार x² + 2 x² + 1 dx ची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला dt. परंतु dt आपण समोर घेऊ dt टू मल्टिप्लाय मध्येच घेणार आपण ते समोर लिहिणार. a पॉवर काय मिळणार x + tan इनवर्स x म्हणजेच t इनटू हा जर समोर घेतला आपण सेपरेट करून लिहिलं तरी चालेल. याला समोर लिहिलं असतं आणि इनटू dx आणि हा अगोदर लिहिला असतं तरी चालेल चाललं असतं. परंतु डायरेक्ट आपण इथं व्हॅल्यू पुट करू शकतो. म्हणजे a पॉवर x + tan इनवर्स x ची व्हॅल्यू काय घेतली आपण t आणि इनटू दिस फंक्शन इनटू dx इज इक्वल टू dt. हे सर्व व्हॅल्यू पुट केल्या. आता आपण इंटिग्रेशन काढू शकतो. आता a पॉवर x चं इंटिग्रेशनचा फॉर्म्युला आपण बघितलेला आहे. काय बघितलेला आहे सिन्स इंटिग्रेशन ऑफ a पॉवर x dx. जसं डेरिव्हेटिव्हचं बघितलेलं आहे पॉवर x चा फॉर्म्युला काय a पॉवर x log a. तर याचं काय येणार a पॉवर x log a प्लस c. अशा प्रकारे आपण इंटिग्रेशनचा फॉर्म्युला बघितलेला आहे. a पॉवर मध्येच आहे t व्हेरिएबल चेंज झाला म्हणजे काय होणार इथं a पॉवर t log a आणि प्लस c. आता परंतु व्हेरिएबल ज्या व्हेरिएबल मध्ये आन्सर आहे त्याच व्हेरिएबल मध्ये आपल्याला ज्या व्हेरिएबल मध्ये क्वेश्चन आहे त्याच व्हेरिएबल मध्ये आन्सर मिळतं. मग आता x व्हेरिएबल मध्ये म्हणून इथं t ची व्हॅल्यू काय दिलेली आहे ती पुट करा. काय घेतलेली आहे आपण इक्वल टू काय येणार a पॉवर t च्या ठिकाणी काय येणार मग x + tan इनवर्स x log a आणि प्लस c. अशा प्रकारे आपण क्वेश्चन नंबर फर्स्ट मधलं 6 नंबरचं एक्झाम्पल बघितलं. नेक्स्ट एक्झाम्पल आता आपण बघू.